नमस्कार. मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. अनादिसिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुआ का शोचावे, सांगे मज. ज्ञानेश्वरीतील अध्याय 2, ओवी क्रमांक 100. समरांगणात युद्धासाठी उभ्या राहिलेल्या अर्जुनाचा प्रश्न असा की केवळ आपल्याला राज्य मिळावं म्हणून मी, माझे गुरुजन आणि नातेवाईक यांच्यावर बाण कसे टाकू आणि त्यांची हत्या कशी करू. प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक मारणारा तो अर्जुन आणि मरणारे ते त्याचे आप्तजन. या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्णांनी इथं तत्वज्ञानातल्या मूलभूत सिद्धांताचा आधार घेतला आहे. त्याचं जे विवरण ज्ञानदेव करतात त्यातली ही एक ओवी आहे. अर्जुनाच्या बोलण्यात आपण मारणारे असा जो मीचा भाव आहे त्यालाच भगवंतांनी आव्हान दिले आहे. सोप्या मराठीत बोलायचं तर भगवंताचं म्हणणं असं की हे सारं करणारा तू कोण. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंतांनी याआधी लौकिक भूमिका घेऊन आणि अगदी साध्या शब्दात त्याला म्हटलं आहे की तू क्षत्रिय आहेस आणि ऐन वेळा लढाईतून माघार घेण्याचा हा भ्याडपणा तुला शोभत नाही. अर्जुन म्हणतो की ज्यांना मारायचं ते सारे आपले नातेवाईक आहेत. यावर ज्ञानदेवांनी तर भगवंताच्या मुखानं असं म्हटलं आहे की हे सारे आपले नातेवाईक आहेत हे तुला इथे आल्यावर नव्यानं कळलं का. पण या उत्तरानं भागलं नाही आणि मग भगवंतांच्या विवेचनाला जी सुरुवात झाली ती तत्वज्ञान विचारांच्या एका उंच पातळीवरून. त्याचं विवरण करताना ज्ञानदेव म्हणतात की या विश्वात हे जे सारं काही दिसतं ते निर्माण होतं आणि नाश पावतं. हा सृष्टीचा क्रमच आहे. या विश्वाचं स्वरूपच तसं आहे. या साऱ्याच्या बुडाशी एक सर्व समर्थ अशी शक्ती आहे आणि तिच्या सत्तेनं विश्वातल्या पदार्थांचं हे होणं जाणं अनादी कालापासून चालत आलेलं आहे. प्राणी मात्रांचे जन्म आणि मृत्यू हे काही अर्जुनानं निर्माण केलेले नाहीत, ते होतच राहणार आहे. म्हणूनच ज्ञानदेव या ओवीत म्हणतात की हे सारं अनादिसिद्ध आणि स्वभावतः घडत राहणार आहे. ते कशानं टळणार नाही. असं जर आहे तर मग वृथा शोक अर्जुनानं का करावा.